मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे। मनीषा मांढरे पुण्यातील बॉटनीची प्राध्यापक आहे। नीटचा पेपर सेट करणाऱ्यांनीच पेपर फोडल्याचा आरोप आहे। पीव्ही कुलकर्णी मांढरे एनटीएच्या पेपर सेटिंग कमिटीचे सदस्य होते। 5 ते 6 वर्षांपासून मनीषा मांढरे एनटीए सोबत काम करत होती। मॉडर्न कॉलेजमध्ये मनीषा मांढरे ही बॉटनीची शिक्षिका होती। 5 वर्षांपासून ती एनटीए सोबत काम करत होती आणि तिच्यावरती बॉटनीचा पेपर फोडल्याचा आरोप आहे। तिला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान महाविद्यालयाने सुद्धा नोटीस जारी करून तिच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। पोलिसांनी तिच्या बिबवेवाडीतल्या घरी देखील छापेमारी केलेली आहे, झाडाझडती केलेली आहे। बिबवेवाडीतीलच आणखी एक ब्युटी पार्लर चालक महिला देखील या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या जाळ्यामध्ये आहे। तिला देखील सीबीआयने अटक केलेली आहे आणि आता मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पेपर सेट करणाऱ्यांनीच पेपर फोडल्याचा संशय आहे, आरोप आहे। त्या पार्श्वभूमीवर पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरे या दोघांना सीबीआयने ताब्यात घेतलेलं होतं आणि मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नीटचा पेपर फुटल्यानंतर नीट 2026ची परीक्षाच रद्द करण्यात आली। पुनर्परीक्षा 21 जूनला होणार आहे, पण विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। वर्षभराच्या त्यांच्या वेळापत्रकावर देखील परिणाम होणार आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होणं गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।